माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत। रवींद्रजी, स्वागत आहे तुमच्या लोकशाही मराठीमध्ये। सुषमा अंधारे देखील बोलत होते। अशा प्रकारचे घोटाळे समोर येत आहेत आणि त्यांनी आता कारवाईची मागणी देखील केली आहे। कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड घोटाळा आहे आणि खासगी जे व्यावसायिक आहे बीजी शिर्केंच्या घशामध्ये हा भूखंड जातो, या संदर्भातली चर्चा आता रंगलेली आहे आणि या संदर्भात आता कारवाईची मागणी केली जाते। कारण मोठ्या किमतीचा हा भूखंड आहे आणि तो एका खासगी व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय। हॅलो रवींद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचला। आता आपण जे 2 दिवसापूर्वी मी याच्यावर तुमच्या चॅनलशी बोललो होतो। बरं, हो। खरं तर जलसंपदाच्या जेवढ्या जागा आहेत हो, त्याचं सगळ्यांचं ऑडिट केलं पाहिजे आणि ते पोर्टलवर टाकलं पाहिजे की एवढे 7 बारे आहेत। कारण बीजी शिर्के कंपनीला जी जागा दिली त्याच्या अनेक जागा जलसंपदा खात्याने विविध लोकांना पूर्वीपासून वाटलेल्या आहेत आणि नुसतं बीजी शिर्केत नाही की जेणेकरून याचं ऑडिट झालं पाहिजे आणि याच्यामध्ये पूर्णपणे माहिती मी घेतलेली नाहीये। मी 2 दिवस मुंबईमध्ये आहे, पण उद्या परवा मी गेलो तर मी त्या खात्यात जाईल आणि संपूर्ण माहिती घेईल। जर चुकीचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना जे काही लोकशाहीचं म्हणणं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवेल मी। अगदी रवींद्रजी, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।